आपल्या आईवडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण कोणता असतो हे माहिती आहे का हो तुम्हाला? मला तर असं वाटतं की ज्या वेळेस त्यांच्या बाळाचा जन्म होतो तो क्षण त्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा क्षण असतो. जसं की आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी 28 वर्षाचा पूर्ण झालेलो आहे. तर ज्यावेळेस आपला जन्म होतो म्हणजे एखाद्या बाळाचा जन्म होतो ना, त्यावेळेस आईला जो आनंद होतो ना तेवढा आनंद कोणालाच होत नाही. आणि वडिलांना जेवढा आनंद असतो ना तो त्यांना व्यक्त करता येत नाही. हे तेव्हा समजतं जेव्हा आपण स्वतः आई आणि वडील होतो. त्याच्यामुळं हे एक सोनेरी क्षण आहे ना टिपून घ्यायचे असतात. आज माझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनी मला खूप शुभेच्छा दिल्या. तर ज्यांनी मला खरंच मनापासून शुभेच्छा दिल्यात त्या सर्वांना आहे ना माझ्याकडनं परत एकदा थँक्यू आणि सर्वांना धन्यवाद की तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिल्या. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही मला विश केलं. थोडक्यात आजचा दिवस कसा गेला हे तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण आज आम्ही आलो होतो टॅटू काढायला. पूजा, आरती आणि मी आम्ही तिघांनी आमच्या हातावर म्हणजे टॅटू काढून घेतले होते आणि खरंच इथे एक नंबर टॅटू काढून भेटले जातात. तर ॲड्रेस कुठे आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नक्कीच सांगेल. पण ह्यांच्याकडे तुम्हाला जर टॅटू काढायचे असेल ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एक नंबर विषय एकदम क्वालिटीचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय टेन्शनच नाही. आणि सियाची मस्ती चालूच होती, पण टॅटू एक नंबर, विचारायची सोय नाही. आरतीचं नाव तर माझ्या हातावर मी काढलेलंच होतं आणि आमच्या सियाची जरा मस्ती चालली होती. तर एका हातावर मला काढायचं होतं काहीतरी सियासाठी, तर सियासाठी मी एक मस्तपैकी ही डिझाईन काढली. तुम्ही मला सांगा तुम्हाला ही आवडली आहे का आणि छान दिसते आहे का मला. आणि एका हातावर मम्मीचं नाव काढलं. आरतीचं नाव तर ऑलरेडी आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर अशा पद्धतीने आम्ही इथं टॅटू काढून निघालो. तर खरंच एक नंबर टॅटू काढलेले आहेत. ॲड्रेस तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला टॅटू काढायचे असेल तर तुम्ही इथंच व्हिजिट करा, कारण की त्यांची कामाची क्वालिटी खरंच एक नंबर आहे. तर भेटूया आता उद्या आणि सर्वांना परत एकदा थँक्यू की तुम्ही मला शुभेच्छा दिल्या.